स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला थेरॉटिकल खूप सारं शिकायचं आहे. सो मी असं चॉईस केलं की यार थेरॉटिकल शिकवायचं आहे तर आपण बोर्ड बुकचा यूज जास्त घेऊया. ठीक आहे ना. तर आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम वगैरे स्टडी केलेलं आहे सकाळच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे ना. तर या लेक्चरमध्ये आत्ताच्या आपल्याला स्टडी करायचं आहे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल अँड इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे ना. सो इक्वेशन ऑफ स्टेट आणि थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स जो पार्ट आहे तो मी तुम्हाला बोर्डबुकमध्ये इथे दाखवून देतो कुठे आहे काय आहे. तर त्याच्यावर मी येणार आहे, बोर्डबुकमधूनच तुम्हाला ते शिकवून देणार आहे. सोपं आहे. ठीक आहे ना. आणि काही बराचसा पार्ट यामधला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे काही जास्त गडबड करायचं काम नाही, घाई करायचं काम नाही. शॉर्टमध्ये जर लक्षात घेतलं तरी भरपूर आहे. ठीक आहे ना. लाईन टू लाईन मी जाणार, पण तुम्हाला मात्र ते लाईन टू लाईन जाऊन अभ्यास करायचं काही काम नाही. त्याचं तुम्ही व्यवस्थित त्याला लक्षात घेऊ शकता. सो ठीक आहे. सो हा पार्ट आपण सकाळी किंवा वाटेवर जेव्हा पाहत असेल त्यावेळेस हा पाहला. मेकॅनिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, केमिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, थर्मल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं आहे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे ना. बिलकुल सोपं आहे. काहीही याच्यामध्ये फारसं कठीण तुम्हाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे ना. बिलकुल सिंपल आहे. बघा आता मी पेन घेतो माझ्यासाठी एक. ओके. बघा, एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ थर्मोडायनामिक सिस्टीम, ठीक आहे ना, इज कम्प्लिटली डिस्क्राइब बाय स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ सम मायक्रोस्कोपिक व्हेरिएबल कॉल्ड स्टेट व्हेरिएबल्स. सो स्टेट व्हेरिएबलची डेफिनेशन्स इथून दिली आपल्याला. स्टेट व्हेरिएबलची डेफिनेशन इथपर्यंत आपण ऑलरेडी स्टेट व्हेरिएबल्सला स्टडी केलेलं आहे. सो ही काही डेफिनेशन्स दिली नाही आहे, पण इथे काही गोष्टी आपल्याला परत नव्याने सांगितलेल्या आहेत. ठीक आहे ना. सो काय सांगितलेले आहेत त्या गोष्टी हे आपण इथे परत एकदा स्टडी करतो आहे. ठीक आहे. काय करतो आहे आपण बघा. एव्हरी एक सेकंद, मी माझा हायलायटर घ्यायचा आहे मला. हायलायटर. ठीक आहे. सो दिस इज हायलायटर अँड दिस इज माय न्यू कलर. ठीक आहे. ओके. एव्हरी. सो हायलायटरची साईज थोडीशी वाढवतो मी, बट ते तुमचा थोडासा टाईमपास करत आहे. ठीक आहे. ओके. बघा, एव्हरी थर्मो इक्विलिब्रियम. परत थोडासा टाईमपास करतो. तुमचा थोडासा डार्क झाला तो कलर, फेड करतो आहे जरा. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ओके. चलो स्टार्ट अगेन. हॅलो. एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ thermodynamic system is completely described by specific value of some microscopic variables also called state variables. ठीक. बघा केअरफुली. एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट. बघा इथे काय सांगतोय मी हे खूप इम्पॉर्टंट आहे. माय पेन. बघा, इक्विलिब्रियम स्टेट, एखादी स्टेट घेतली मी, ही इक्विलिब्रियममध्ये आहे. ज्यावेळेस ती इक्विलिब्रियममध्ये असेल ना, इक्विलिब्रियममध्ये असेल ज्यावेळेस, ठीक आहे ना, त्याच वेळेस त्याचे व्हेरिएबल्स पी व्ही टी असे काय जे व्हेरिएबल्स असतील त्याचे ते डिफाईन करता येतात. अदरवाईज व्हेरिएबल्स डिफाईन नाही करता येत. लक्षात ठेवा. इक्विलिब्रियम स्टेटमध्येच त्याची व्हेरिएबल डिफाईन करता येतील किंवा ते कसे आहेत हे आपल्याला सांगता येईल, त्याचे स्पेसिफिक व्हॅल्यू सांगता येतील. अदरवाईज नाही सांगता येणार. ठीक आहे ना. इक्विलिब्रियममध्ये सांगता येतील. म्हणून इथे म्हणतो की इक्विलिब्रियम स्टेटमध्ये थर्मोडायनामिक सिस्टीम कम्प्लिटली डिस्क्राईब केल्या जाते स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ सम मायक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स. त्या मायक्रोस्कोपिक व्हेरिएबलला स्टेट व्हेरिएबल म्हणतात. इथे डेफिनेशन महत्त्वाची नाही आहे. इथे महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस, ठीक आहे ना, ज्यावेळेस सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असते त्यावेळेस तिच्या व्हेरिएबल्सला स्पेसिफिक व्हॅल्यूज असतात. ठीक आहे ना. हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात आलं तुमच्या? येस ऑर नो? ओके. ठीक. आता पुढे हे तुम्ही नोट पण करू शकता. काय नोट करायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही. मी तुम्हाला नोट्स पाठवून दिले, डोंट वरी.
की इक्विलिब्रियम जी स्टेट असते इक्विलिब्रियम स्टेट त्याच्यामध्येच आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यू स्टेट व्हेरिएबलच्या सांगता येतात. ठीक आहे, हे मराठीत लिहिलं चालतं. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल an equilibrium state of the gas is completely described by the values of pressure, volume and temperature and mass. ठीक आहे ना, इक्विलिब्रियम स्टेटमध्येच आपण PVTच्या आणि मासच्या स्पेसिफिक व्हॅल्यूज सांगू शकतो. ठीक. कन्सिडर अ मिक्सचर ऑफ गॅसेस और व्हेपर्स as in case of fuel in automobiles engine. Its states can be described by state variables, but we also need composition of describe its states. ठीक आहे. बघा, गाडीमध्ये पेट्रोल भरलं असेल, फुटबॉलमध्ये हवा भरली असेल, असं काहीतरी आपण केलं आहे, तर ती एक सिस्टीम झाली आपल्यासाठी आणि त्या सिस्टीमचे स्टेट्स आपल्याला सांगता येऊ शकतात की त्या पेट्रोलचा व्हॉल्यूम किती आहे, त्याच्यामध्ये प्रेशर किती आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, फलाना बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे सांगू शकतो. इज दॅट? येस सर. द नेक्स्ट थिंग इज की जर का ते प्रोसेसमध्ये लागले, ठीक आहे ना, फॉर एक्झाम्पल इथे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत एक्सप्लेन करून. ओके, बघा, अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज नॉट ऑलवेज इन इक्विलिब्रियम. कुठली थर्मोडायनॅमिक सिस्टीम ही इक्विलिब्रियममध्ये नसते. फॉर एक्झाम्पल व्हेन इन्फ्लाटेड बॉल इज पंक्चर्ड. हा बॉल जर का पंक्चर झाला, एअर इनसाइड इट सडनली एक्सपांड, याच्यामधली एअर सडनली बाहेर पडते. दिस इज नॉट ॲन इक्विलिब्रियम स्टेट. ड्युरिंग द रॅपिड एक्सपान्शन प्रेशर ड्यू टू द रॅपिड एक्सपान्शन प्रेशर ऑफ एअर मे नॉट बी युनिफॉर्म थ्रूआउट. बघा, इमॅजिन करा, काही फारसं विशेष नाही आहे, माझ्या बोलण्याकडेच लक्ष द्या. जर का मी वाचतोय ते लक्षात येत नसेल तर, की यार एखादा फुटबॉल आहे, त्या फुटबॉलमध्ये एअर आहे, तर तुम्ही एका पर्टिक्युलर प्रेशरला ती एअर भरून ठेवता की नाही? ओके सर. पण जेव्हा तो फुटबॉल पंक्चर होतो तर त्यातली एअर बाहेर जाते. मग त्या एअरला आधीचे जे प्रेशर होतं त्या प्रेशरमध्ये भेटतं का राहायला? नाही. एअरमध्ये आलं तर प्रेशर बदललं. मग मला सांगा, त्याचं प्रेशर कॉन्स्टंट आहे का? नाही. मग प्रेशर कॉन्स्टंट नाही तर ती इक्विलिब्रियममध्ये आहे का? नाही. त्याची स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ प्रेशर सांगू शकता का तुम्ही पंक्चरिंगच्या वेळेस? नाही सांगू शकत. मग ती सिस्टीम नेहमी इक्विलिब्रियममध्ये नसते. आणि जर का सिस्टीम नेहमी इक्विलिब्रियममध्ये नसेल तर तिच्या स्पेसिफिक व्हॅल्यू तुम्ही सांगू शकत नाही. आणखी एक एक्झाम्पल घ्या समजून घेण्यासाठी. पेट्रोल भरलं आहे आपण आणि टाकीमध्ये आहे, तर त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि मास त्याचं आपण सांगू शकतो. पण ज्यावेळेस आपण ऑटोमोबाईल किंवा आपली बाईक वगैरे स्टार्ट करतो तर काय होतं, ते पेट्रोल जळतं असं आपण म्हणतो. पेट्रोल जळतं म्हणजे ते वेपरसोबत मिक्सचर होतं, एक स्पार्क केला जातो आणि स्पार्कमुळे त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यामधून आपल्याला हीट मिळते. ठीक आहे. मग काय इथे लक्षात घेण्यासारखं की जेव्हा हे चालू आहे, ठीक आहे ना, काय चालू आहे, तर याचं बर्निंग वगैरे चालू आहे, ठीक आहे ना, स्पार्किंग चालू आहे, पंक्चर वगैरे ते फ्युएलचं हीटमध्ये कन्वर्जन चालू आहे, तर त्यावेळेसला त्या सिस्टीमचं टेम्परेचर आणि प्रेशर बदलत आहे ना, ते युनिफॉर्म नाही आहे. मग जर का ते युनिफॉर्म नसेल तर ती सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही आहे. ह्या दोन एक्झाम्पलवरून तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं की सिस्टीम विच इज नॉट इन इक्विलिब्रियम कॅन नॉट बी डिस्क्राईब in terms of state variables. Do you got this? The system which is not in equilibrium cannot be described in terms of state variables. जर का एखादी सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही आहे तर तिला डिस्क्राईब करत असताना किंवा तिला स्टेट व्हेरिएबलमधून तुम्हाला डिस्क्राईब करता येऊ शकत नाही. इज दॅट सिम्पल? येस सर. हे एवढं जे मी शिकवतो आहे, इतक्या वेळेचं व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून जे तुम्ही शिकताय ते फक्त याच वाक्यासाठी शिकत आहे की ज्यावेळेस सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही आहे त्यावेळेला, ज्यावेळेस सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही आहे त्यावेळेला तुम्ही त्याचे स्टेट व्हेरिएबल फिक्स सांगू शकत नाही. इव्हेंच्युअली इन फर्स्ट केस अँड द fuel in the second case reach uniform temperature and pressure and attain thermal mechanical equilibrium when it's with its surroundings, thus it attains thermodynamic equilibrium. काही वेळाने, काही थोड्या वेळाने काय होईल तर जे फ्युएल असेल किंवा जे पंक्चर बॉल असेल त्यातली जी हवा आहे जी बाहेर आली ती नंतर एअरसोबत मिक्स होऊन ती पूर्णपणे आपलं एक प्रेशर कॉन्स्टंट करून टाकेल किंवा पेट्रोल जे असेल ते सुद्धा कॉन्स्टंट व्हेरिएबल्समध्ये राहील, म्हणजे सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये येणार, थोड्या वेळाने येईल. पण मला सांगा की ज्यावेळेस आधीची स्टेट होती आणि नंतरची स्टेट येत आहे त्या दरम्यान मात्र आपल्याला त्याचे स्पेसिफिक व्हॅल्यूज सांगता येत नाही. या दरम्यान सिस्टीम ही इक्विलिब्रियममध्ये नसते. ओके. इन सिम्पल वर्ड इथे आहे, इन सिम्पल वर्ड थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल स्टेट डिस्क्राईब द इक्विलिब्रियम स्टेट, म्हणजे थर्मोडायनॅमिक स्टेट सांगतायत म्हणजेच तुम्ही त्याची इक्विलिब्रियम स्टेट सांगताय. इज दॅट ओके? दुसऱ्या शब्दामध्ये तेच की इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे हे सांगताय म्हणजे तुम्ही त्याचे स्पेसिफिक व्हॅल्यू सांगू शकता. इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे तर तुम्ही त्याचे स्पेसिफिक व्हॅल्यू सांगू शकता. जर का तुम्ही त्याची स्पेसिफिक व्हॅल्यू सांगत आहात तर तुमची सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे. ठीक.
ओके, सो हा एक पार्ट झाला आपला थर्मल इक्विलिब्रियम थर्मोडायनामिक स्टेटबद्दल आपण परत थोडंसं अभ्यास केला. आता आपल्याला शिकायचं इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट एकदम सिंपल गोष्ट आहे, ठीक आहे ना. इक्वेशन ऑफ स्टेट एकदम सिंपल गोष्ट आहे, ठीक आहे ना. का सिंपल आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, बघा, ही ती डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेटची, ठीक आहे ना. लेट मी चेंज द कलर. ही ती डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला मॅथमॅटिकल पासून तर स्टेटपर्यंत. कशाची दिलेली आहे डेफिनेशन? ही डेफिनेशन दिलेली आहे इक्वेशन ऑफ स्टेटची. ठीक, काय म्हणते या डेफिनेशनमध्ये? द मॅथमॅटिकल रिलेशन, ठीक है ना. द मैथमेटिकल रिलेशन काय म्हणायचं तीनदा तेच बोलत आहे. मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स. मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. म्हणजे कोणते व्हेरिएबल्स आहे सर? प्रेशर एक व्हेरिएबल आहे, व्हॉल्यूम एक व्हेरिएबल आहे, टेम्परेचर एक व्हेरिएबल आहे, मास एक व्हेरिएबल आहे, ठीक आहे ना. हे जे व्हेरिएबल्स आहे यांच्यामध्ये जर का रिलेशन तुम्ही मॅथमॅटिकल दिलं, ठीक आहे ना, सो त्यालाच काय म्हणायचं असतं आपण? तर त्यालाच आपण म्हणायचं असतं इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक, समजलं? ओके, आयडियल गॅससाठी हे रिलेशन आपल्याला ऑलरेडी नोन आहे. आयडियल गॅससाठी, ठीक आहे ना. आयडियल गॅससाठी हे इक्वेशन आहे पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास आहे ना, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि टेम्परेचर याच्यामधलं हे रिलेशन सांगणारं इक्वेशन आहे, ठीक आहे ना. सो याच्यामधलं हे रिलेशन सांगणारं जे इक्वेशन आहे यालाच आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणू. म्हणजे पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे हे इक्वेशन ऑफ स्टेट आहे. ओके, ठीक, ही गोष्ट समजली. त्यानंतर इथे बघा, पी काय आहे, व्ही काय आहे, टी काय आहे हे त्यांनी सांगितलं आपल्याला. पी व्ही टी काय आहे? तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन आहे, नंबर ऑफ मोल्स, आर आस कॉन्स्टंट फॉर फिक्स अमाऊंट ऑफ गॅस, एन, ठीक आहे ना, फॉर अ गिवन एन. जर अमाऊंट ऑफ गॅस म्हणजे एन फिक्स असेल तर देअर आर ओनली 2 इंडिपेंडन्स व्हेरिएबल. कुठले तरी 2 इंडिपेंडंट असतील आणि तिसरं बदलत राहणार आहे. मग हे 2 कुठले येऊ शकतात? प्रेशर व्हॉल्यूम, प्रेशर टेम्परेचर किंवा व्हॉल्यूम टेम्परेचर, ठीक आहे ना. याच्यापैकी जर का तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, इथं पण एक डेफिनेशन दिलेली आहे, ठीक आहे ना. ही डेफिनेशन आहे इथपर्यंत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ सिस्टीम इज कॉल्ड पी व्ही डायग्राम किंवा पी व्ही कर्व किंवा त्याला म्हणतात इंडिकेटर डायग्राम ऑफ द सिस्टीम. ओके, सो टिपिकल पी व्ही डायग्राम ही इथे एक दाखवलेली आहे, ती तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे ना. ठीक आहे, एवढं विशेष नाही आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूममधली जी ग्राफ असते त्याला इंडिकेटर ग्राफ किंवा पी व्ही ग्राफ म्हणतात. प्रेशर आणि व्हॉल्यूम कर्व जर का कॉन्स्टंट टेम्परेचरला घेतली, ठीक आहे ना, कॉन्स्टंट टेम्परेचरला घेतली तर तिला आयसोथर्म म्हणतात. छोटे डेफिनेशन्स आहेत ते तुम्ही लिहू शकता, त्या बोर्डमध्येच येतील, बाकी कुठे येणार. रिअल गॅसेस मे ऑफ मोर कॉम्प्लिकेटेड. हे आयडियल गॅसचं स्टेट इक्वेशन ऑफ स्टेट पाहिलं आपण. रिअल गॅसचं इक्वेशन ऑफ स्टेट हे कॉम्प्लिकेटेड असतं, ठीक आहे ना, कारण की प्रेशर आणि व्हॉल्यूम त्याच्यामध्ये थोडेसे वेगळ्या पद्धतीनं फॉर्म होत असतात. तर त्याच्यामध्ये करेक्शन करून वंडरवालने इक्वेशन दिलेलं आहे जे आपण केटीची मध्ये स्टडी केलं होतं थोडंसं, ठीक आहे ना. सो वंडरवालचं इक्वेशन हे आपल्या रिअल गॅससाठी असेल इक्वेशन ऑफ स्टेट. त्यानंतर इक्वेशन ऑफ जास्त खाली आहे, ठीक आहे ना. सो रिअल गॅससाठी वंडरवाल इक्वेशन हे इक्वेशन ऑफ स्टेट होईल. सो तुम्हाला समजलं का काय शिकवलं मी? सो सर काय शिकवलं तुम्ही? तर एकदम सिंपल गोष्टी शिकवल्या मी तुम्हाला इथे आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत, की स्टेट व्हेरिएबल्स जे असतात, स्टेट व्हेरिएबल्स जे असतात हे स्टेट व्हेरिएबल्स तुम्हाला इक्विलिब्रियममध्येच डिफाईन करता येतात. इक्विलिब्रियममध्येच तुम्हाला ते डिफाईन करता येतात किंवा स्पष्ट सांगता येतात, स्पेसिफिक व्हॅल्यू त्याच्या सांगता येतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली.
या स्टेट व्हेरिएबल्समध्ये जे मॅथमॅटिकल रिलेशन असतं, मॅथमॅटिकल रिलेशन जे असतं ते मॅथमॅटिकल रिलेशन जे आहेत त्याला आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. ठीक आहे ना. तर इक्वेशन ऑफ स्टेटमध्ये पी व्ही पी आणि व्हीमध्ये जर का तुम्ही ग्राफ काढला इक्वेशन ऑफ स्टेटमधून तर त्याला पी व्ही डायग्राम किंवा इंडिकेटर डायग्राम असं म्हणतात. ती वेगवेगळ्या आकाराची असू शकते, वेगवेगळ्या इक्वेशन ऑफ स्टेटनुसार असतं. आयडियल गॅससाठी इक्वेशन ऑफ स्टेट पी व्ही इज इक्वल्स टू NRT आहे आणि रिअल गॅससाठी आपण वॅन डर वाल्स इक्वेशन ते देऊ शकतो. ह्या गोष्टी आपण इथे शॉर्टमध्ये लर्न केल्या आतापर्यंत. ठीक. पुढे हा एक छोटासा सेक्शन आहे. हा सेक्शन आपला ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे ना. हे इंटिग्रेशन कसं येतं वगैरे आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे ना. आणि हे पण आपल्याला माहिती आहे इथे मी डायरेक्ट शेवटची ओळखतो की द एरिया अंडर पी व्ही कर्व ऑल्सो रिप्रेझेंट्स द वर्क डन इन धिस प्रोसेस. सो जी पी व्ही कर्वच्या खालचा जो एरिया असतो जसं की हा इथे दाखवलेला आहे शेडेड केलेला, तर हा आपल्याला वर्क डन किती झालं हे दाखवत असतो. इज दॅट ओके? ओके. सो हा पॅराग्राफ तुम्ही स्वतः वाचून पहा, काही विशेष नाही याच्यामध्ये. पुढचा हा जो पॅराग्राफ आहे हे ते पुढे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे एक्सप्लेनेशन्स काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी फर्स्टवरून सेकंडवर गेलं आहे. ठीक आहे ना. फर्स्ट स्टेटवरून सेकंड स्टेटवर गेलं आहे. या दरम्यान प्रेशर P1 व्हॉल्यूम V1, इथे प्रेशर P2 व्हॉल्यूम V2. ओके. आता इथे व्हॉल्यूम एक्सपान्शन होत आहे. मग याच्या खालचा जो शेडेड एरिया आहे हा काय देणार आहे आपल्याला? वर्क डन. आणि हे वर्क डन कसं येणार आहे? पॉझिटिव्ह. ओके. फक्त ग्राफला कसं वाचायचं हे सांगतो. या ठिकाणी खाली या डायग्रामवर जर का तुम्ही आले तर इथे प्रेशर, इथे फर्स्ट स्टेट आहे, इथे सेकंड स्टेट आहे. इथे प्रेशर P1, इथलचं प्रेशर P2. तर प्रेशर इथे वाढत चाललं. इथलचा व्हॉल्यूम V1, इथलचा व्हॉल्यूम V2 आणि इथे व्हॉल्यूम काय होत चाललं? कमी होत चाललं. बघा इकडे चाललो ना, कमी होत चाललं. कमी होत चालत असेल तर तिथे व्हॉल्यूम कंप्रेस होत आहे, तर वर्क डन निगेटिव्ह असेल. ठीक आहे. तसंच पद्धतीने इथे जर का तुम्ही विचार केला या डायग्रामवर तर इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. सो इथे वर्क होणार आहे एवढ्या एरियामध्ये. ठीक आहे ना. हे वर्क डनसुद्धा कसं राहील? पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे ना. सो ग्राफला कसं वाचायचं हे एवढंच इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता पुढे जो सेक्शन आपल्याला इथे शिकायचा आहे, ठीक आहे ना, तर तो सेक्शन आहे थर्मोडायनामिक प्रोसेस. ठीक आहे ना. हा आहे थर्मोडायनामिक प्रोसेस. सो थर्मोडायनामिक प्रोसेसची इथे डेफिनेशन दिलेली आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस इज द प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस टू फायनल स्टेट. म्हणजे अशी प्रोसिजर की ज्याच्यामध्ये सिस्टीम एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवर जाते, इनिशियल स्टेटवरून फायनल स्टेटला जाते, त्या प्रोसिजरला आपण म्हणतो थर्मोडायनामिक प्रोसेस. याची पण डेफिनेशन आहे, मी तुम्हाला नोट सेंड करून देईल, कोणते पॉईंट्स नोट करायचे याच्यातले ते पण. ठीक आहे ना. आता काय होत असतं बघा की आपल्याला थर्मोडायनामिक प्रोसेस जे आहे ते तर समजलं. थर्मोडायनामिक प्रोसेस काय आहे? तर एक प्रोसिजर आहे ज्या प्रोसिजरमध्ये सिस्टीम इनिशियल स्टेटवरून फायनल स्टेटवर जात आहे, चेंज होत आहे. इनिशियल स्टेटवरून फायनल स्टेटवर ती चेंज होत आहे, त्याला म्हणतो आपण थर्मोडायनामिक प्रोसेस. सो ही एक सिस्टीम आहे. ठीक आहे ना. ही सिस्टीम या स्टेटवरून या स्टेटवर जात आहे. ठीक आहे ना. सो मध्ये काय होईल तर मध्ये त्याच्यामध्ये काही इंटरमिजिएट स्टेट्स पण असतील. ही एक स्टेट थोडासा व्हॉल्यूम वाढलेला, ही एक स्टेट थोडासा व्हॉल्यूम वाढलेला, पण आपल्यासाठी ही इनिशियल आणि ही फायनल आहे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये इथे प्रेशर होतं P1, व्हॉल्यूम होता V1, टेम्परेचर होतं T1 आणि हीट सप्लाईड केली Q1. ठीक आहे ना. आणि त्याच्यापासून मिळालं आपल्याला P2, V2 आणि T2 अशा पद्धतीचं. म्हणजे सिस्टीमला आपण हीट देऊन किंवा सिस्टीमवर वर्क करून किंवा दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण या सिस्टीमची स्टेट चेंज करू शकतो. ओके. ही प्रोसेस चालू असताना प्रेशर P1 वरून P2 वर गेलं, V1 वरून व्हॉल्यूम V2 वर गेला, टेम्परेचर T1 वरून T2 वर गेलं. पण मध्ये या पोर्शनमध्ये या ठिकाणीसुद्धा हे जे पॉईंट्स मी काढले या ठिकाणीसुद्धा प्रेशरच्या, टेम्परेचरच्या, व्हॉल्यूमच्या म्हणजे स्टेट व्हेरिएबलच्या काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू असायला पाहिजे. पण जर काही प्रोसेस फास्ट होत असेल तर हे सांगणं कठीण आहे की इथे व्हेरिएशन चालू असेल तर इथलचं PVTचे व्हॅल्यू सांगणं कठीण आहे. पण जर काही प्रोसेस एकदम स्लो जात असेल, ठीक आहे ना, एकदम स्लो जात असेल तर इथे बराच वेळच थांबली, ही सिस्टीम बराच वेळ थांबलेली आहे, तर मग इथे PVT किती आपल्याला सांगता येऊ शकतं. ठीक आहे ना. म्हणजे ही जे प्रोसेस असते हे जर का स्लो असेल तर आपण तिला डिफाईन करू शकतो, सांगू शकतो. जी प्रोसेस अतिशय स्लो चालते त्या प्रोसेसला क्वासीस्टॅटिक प्रोसेस असं म्हणतात. ठीक आहे. बघूया.
ड्युरिंग सच चेंजेस देअर मे बी ट्रान्सफर ऑफ हीट इन टू द सिस्टीम. आपण सिस्टीमला हीट देऊ शकतो, ठीक आहे ना. मी काही हे पॅराग्राफ पूर्ण वाचत नाही. किंवा सिस्टीमकडून वर्क करू शकतो. इथे तुम्ही या, ठीक आहे ना. वी नो दॅट दिस चेंज शूड ऑकर इन्फायनाइटली स्लोली. हे चेंजेस व्हायला स्लोली व्हायला पाहिजे. सो दॅट द सिस्टीम इज ऑलवेज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये येईल. सच प्रोसेस इन विच चेंजेस इन द स्टेट व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम ऑकर इन्फायनाइट सिम्बल. ठीक आहे ना. इथून लक्षात घ्या. प्रोसेस in which changes in the state variables of the system occurs infinitesimal slowly. खूप स्लो चालतात. त्याला काय म्हणायचं? क्वासिस्टॅटिक प्रोसेस म्हणायचं, नॉट सिस्टीम. ठीक आहे ना. किंवा सिस्टीमही म्हणू शकता. प्रोसेस म्हटलं तर प्रोसेस आणि सिस्टीम म्हटलं तर सिस्टीम. सिस्टीम इन विच म्हटलं असतं तर इथं सिस्टीम म्हटलं असतं आणि प्रोसेस इन विच म्हटलं असतं तर प्रोसेस म्हटलं असतं. When thermodynamic system changes from initial state to final state, it possesses through series of intermediate state. ठीक आहे ना. अशा खूप साऱ्या स्टेज त्याच्यामध्ये येतील. या स्टेजवरून या स्टेजवर जायचं आहे तर अशा अनेक स्टेट्स त्याच्यामध्ये येत राहतील. ठीक आहे ना. It passes through the series of intermediate state. This state of intermediate state when plotted on PV diagram, ह्या ज्या स्टेट्स आहेत ह्या जर का PV डायग्रामवर जर का सिरीज ऑफ इंटरमिजिएट टाकलं तर त्याला काय म्हणायचं? पाथ. ठीक आहे ना. बघा, ही ए स्टेट होती, ही बी स्टेट होती. सो एला पी आय व्ही आय हे कॉर्डिनेट्स होते, बीला पी एफ व्ही एफ हे कॉर्डिनेट होते. पण मध्ये कुठेतरी आपण असे पॉईंट्स घेतले तर यांचे पण काहीतरी पी व्ही असतील, व्हॅल्यूज असतील. आणि ही सगळे इंटरमिजिएट स्टेटला जर का तुम्ही असं एका लाईनमध्ये कनेक्ट केलं, सिरीज बनवली याची, तर हा इथे जी लाईन बनली या लाईनला काय म्हणतात? पाथ म्हणतात. काय म्हणतात? पाथ. ओके. सो हे पाथची डेफिनेशन इथे आपण लक्षात घेतली. ओके. एकदम सिम्पल होतं. ठीक आहे ना. प्रोसिजर कशाला म्हणायचं, क्वासिस्टॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं आणि पाथ कशाला म्हणायचं, ह्या तीन डेफिनेशनच आपण इथे लक्षात घेतल्या. वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. बघा, हा जो आहे ना हा थेरॉटिकल प्रश्न असणार आहे. याला काही जास्त विशेष लर्न करायचं काम नाही. तुम्ही तुमचं डोकं लावू शकता. मी प्रश्न काय आहे तो सांगतो की तुम्हाला याच्यामध्ये हे एक्सप्लेन करायचं आहे की वर्डन जे असतं हे वर्डन पाथवर डिपेंड असतं. वर्डन जे असतं थर्मोडायनामिक प्रोसेसमधलं हे पाथवर डिपेंड असतं. हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. कसं एक्सप्लेन करणार तर लक्षात घ्या. इथे एक प्रोसेस होते ज्या प्रोसेसमध्ये एक सिस्टीम ए या स्टेटवरून बी या स्टेटवर जात आहे. ए या स्टेटवरून बी या स्टेटवर जात आहे. ओके. मग तिचे तीन वेज आहेत, ए सी बी, ए डी बी आणि ए पासून बीपर्यंत. अशा तीन पाथ आहेत त्याचे. ठीक आहे ना. ए सी बी, ए बी आणि ए डी बी असे तीन पाथ आहेत त्याचे. इज दॅट आपल्याला हे सांगायचं की या तीन पाथमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वर्डन होणार आहे. ठीक आहे. सो आपण आताच एका टॉपिकमध्ये शिकलेलो आहे, आपण अगोदर पण शिकलो आहे की जे वर्डन असतं ते या पाथच्या खाली जो एरिया असतो तेवढं असतं. ओके नाही. आणि म्हणून मग आपण याला काय करायचं, आपण याचे तीन पाथ बनवायचे. ठीक आहे ना. सो पहिला पाथ ए घेतला तर इथे वर्डन याच्या खाली असणारं वर्डन आहे. ठीक आहे ना. दुसरा घेतला तर हा एवढा जो रेक्टँगल दिसत आहे एवढं वर्डन होईल. आणि जर का तिसरा घेतला तुम्ही विचारामध्ये, तिसरा पाथ जो इथे आहे तर त्याच्यामध्ये वर्डन जे आहे ते अतिशय कमी. ठीक आहे ना. हे वर्डन आहे, याच्या खालचं हे वर्डन हे अतिशय कमी. ठीक आहे ना. म्हणजे तिन्ही पाथमध्ये वेगवेगळं वर्डन होत असतं आणि म्हणून तुम्ही सहज एक्सप्लेन करून सांगू शकता की वर्डन जे असतं हे वर्डन पाथवर डिपेंड असतं. सो असा हा प्रश्न तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे ना. बिलकुल सोपा होता. वी कन्क्लूड द वर्डन ऑफ by system depends not only on the initial and final state but also on intermediate state, that is on the path along which the change takes place. ओके. सो हा एक क्वेश्चन होता की जे वर्डन असतं ते वर्डन पाथवर डिपेंड असतं. ठीक आहे. पण आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये पाहिलं की जर का आपल्याला सिस्टीम चेंज करायची असेल तर आपण तिथे त्याला हीट पण सप्लाय करू शकतो आणि वर्क पण करू शकतो. हे वर्क पाथवर डिपेंड आहे. ही हीट सप्लाय करणं सुद्धा पाथवर डिपेंड आहे का, आपल्याला याचा पण आता हा प्रश्न पण सॉल्व करायचा आहे. ठीक आहे ना. तर बघूया त्याला कसं एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा, थर्मोडायनामिक स्टेट ऑफ अ सिस्टीम कॅन बी चेंज बाय ॲडिंग हीट ऑल्सो. हीटला ॲड करून सुद्धा थर्मोडायनामिक स्टेट आपण चेंज करू शकतो. कन्सिडर थर्मोडायनामिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ॲन आयडियल गॅस कन्फाईन टू सिलेंडर विथ मुवेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. एक फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन आहे, याच्यामध्ये एक गॅस कन्फाईन केला म्हणजे फिक्स केला आहे. ठीक आहे ना. सपोज वी वॉन्ट टू चेंज इट्स इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय आणि याला व्ही वायवरून व्हीवर व्ही एफवर घेऊन जायचं आहे. आपल्याला व्हॉल्यूम त्याचं चेंज करायचं आहे. ओके.
यासाठी काय केलं तर या सिस्टीमला देअर आर टू डिफरंट वे इन विच दिस चेंज इन व्हॉल्यूम कॅन बी मेड. आपल्याला या सिस्टीमचा व्हॉल्यूम दोन पद्धतीने चेंज करता येतो. दोन पद्धती कोणत्या? ठीक आहे ना. द फर्स्ट मेथड, इन दिस केस गॅस इज हिटेड स्लोली. या गॅसला हीट करा. ठीक आहे ना. बघा इथे या गॅसला काय केलं आपण, हीट केलं. गॅसला हीट केल्यामुळे गॅसने काय केलं तर गॅसने या पिस्टनला वर ढकललं. ठीक आहे ना. आपण याला हीट अशा पद्धतीने केलं की त्याच्यामुळे याचं टेम्परेचर वाढत नाही आहे. ठीक आहे ना. बघा टेम्परेचर वाढत नाही आहे. आपलं इक्वेशन काय आहे, इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स dq इज इक्वल्स टू du प्लस वर्क. आपण त्याचं टेम्परेचर वाढू देणार नाही, अशा पद्धतीने देणार की टेम्परेचर वाढणार नाही, म्हणजे इंटरनल एनर्जी काहीच नाही. सो जी काही हीट सप्लाय होणार ती काय करणार, त्या गॅसला एक्सपांड करणार. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपण त्याचं वर्क करत आहोत. ठीक आहे ना. मग इथे इन फर्स्ट केस मेथड, इन दिस केस the gas is heated slowly in control manner so that it expand at constant temperature. Gas expand झाला पण at constant temperature. It reaches the final volume Vf isothermally आणि त्याचा व्हॉल्यूम वाढला. The system absorb finite amount of heat during the process. या प्रोसेसमध्ये हीट ॲब्सॉर्ब झाली आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन झालं. सेकंड केसमध्ये आपण याला एक्सपांड करणार आहोत वेगळ्या पद्धतीनं. Cylinder is now surrounded by an insulating material and it is divided into two compartments. हा जो गॅस होता, हा गॅस एका कंपार्टमेंटमध्ये आपण इन्क्लोज केला आणि हे कंपार्टमेंट असं आहे की जी हीट एक्सचेंज करू नाही शकत. आणि हा जो गॅस आहे तर याच्यामध्ये आपण याला काय केलं, इथे एक पार्टिशन लावलं, वरती व्हॅक्यूम ठेवला आहे आणि खाली गॅस भरला आहे. ठीक आहे ना. दोन कंपार्टमेंट, एकाचं नाव एक्स, एकाचं नाव वाय. डिवायडेड इंटू टू कंपार्टमेंट्स बाय अ थिन ब्रेकेबल पार्टिशन. जे पार्टिशन आहे ते बारीक आहे, ते तुटू शकतं. ठीक आहे. द कंपार्टमेंट एक्स हॅज व्हॉल्यूम VI अँड द कंपार्टमेंट वाय हॅज व्हॉल्यूम VI डॅश. सो दॅट टोटल व्हॉल्यूम जो होईल, हे तुटल्यानंतर हा व्हॉल्यूम आणि हा व्हॉल्यूम एकत्र होईल, टोटल व्हॉल्यूम होईल VF. ठीक आहे ना. द कंपार्टमेंट एक्स ऑफ द सिलेंडर इज फिल्ड विथ द सेम अमाऊंट ऑफ गॅस. ते बघा इथे दिसते तुम्हाला इथे खाली. तर या ठिकाणी जेवढा व्हॉल्यूम होता इनिशियल स्टेटमध्ये दिसत असेल ना, इथे इनिशियल स्टेटमध्ये जेवढा व्हॉल्यूम होता, जेवढं टेम्परेचर होतं, जेवढं प्रेशर होतं, तेवढं सेम गोष्टी या ठिकाणी आहे. म्हणजे या मेथडमध्ये आणि या मेथडमध्ये, दोन्ही मेथडमध्ये इनिशियल स्टेट सेम ठेवलं आहे. ठीक आहे ना. द कंपार्टमेंट एक्स ऑफ द सिलेंडर इज फिल्ड विथ द सेम अमाऊंट ऑफ गॅस ॲट सेम टेम्परेचर ॲट द फर्स्ट केस. ठीक आहे ना. द कंपार्टमेंट वाय इज एम्प्टी, कंटेन नो गॅस पार्टिकल ऑर एनी अदर फॉर्म ऑफ मॅटर. ठीक आहे ना. द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम इज सेम इन बोथ केस. ठीक आहे ना. या केसमध्ये आणि या वरच्या केसमध्ये, या दोन्ही केसमध्ये इनिशियल स्टेट सेम ठेवले आपण. ओके. आता द पार्टिशन इज नाऊ सडनली ब्रोकन. जे पार्टिशन आपण बनवलं होतं एक्स आणि वाय कंपार्टमेंटमध्ये, ते ब्रोक केलं. काही रिमोट कंट्रोल वगैरे काहीतरी एखादी मेथड वापरली, दोरीनं ओढून घेतलं वगैरे असं काहीतरी, आणि ते काय केलं आपण, ते पार्टिशन जे आहे ते काढून टाकलं किंवा तोडून टाकलं. आता पार्टिशन तुटल्यामुळे काय होईल बघा. पार्टिशन तुटल्यामुळे तो गॅस आहे तो सडन एक्सपांड होईल. त्याचा व्हॉल्यूम आधी लहान होता, आता त्याचं व्हॉल्यूम पूर्ण होईल VF. गॅस ऑक्युपाईज द व्हॉल्यूम दॅट वॉज एम्प्टी बिफोर पार्टिशन. ठीक आहे ना. इज ब्रोकन. देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द गॅस अँड इट्स एन्व्हायरमेंट. तर गॅस आणि एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं हीट एक्सचेंज त्याने केलं नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारची हीट न घेता त्याचा व्हॉल्यूम वाढलेला आहे. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? बघा, फक्त पार्टिशन तुटल्याने त्याचा व्हॉल्यूम वाढला. आपण कुठल्याही प्रकारचं वर्क नाही केलं, त्याला कुठल्याही प्रकारची हीट नाही दिली, तरी पण त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे, म्हणजे त्याची स्टेट चेंज झालेली आहे. आणि ही फायनल स्टेटसुद्धा या फायनल स्टेट सारखीच आहे, पण इथे हीट देऊन ही फायनल स्टेट आलेली आहे, तिथे कुठल्याही प्रकारची हीट न देता फायनल स्टेट आलेली आहे. देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द गॅस अँड इट्स एन्व्हायरमेंट बिकॉज द सिलेंडर इज नाउ सराउंडेड बाय द insulated material. The final volume of the system after the partition is broken is VF. In this case, the gas has not done any work. gas ने कुठल्याही प्रकारचं वर्क केलं नाही during the expansion because it has not pushed any piston or any other surface or its expansion. कुठल्याही प्रकारचं वर्क केलं नाही, काही नाही, तरी पण त्याचा व्हॉल्यूम वाढला. सच एक्सपान्शन, असं सडन होणारं एक्सपान्शनला आपण फ्री एक्सपान्शन म्हणतो. ठीक आहे ना. जसं टायर फुटणे वगैरे हे सडन एक्सपान्शन असतात. ठीक आहे. Experimentally observe that when ideal gas undergoes free expansion, there is no change in temperature. Therefore, final state of the gas in this case also is the same at the first. म्हणजे फायनल स्टेट, इनिशियल स्टेट दोन्ही कंडिशनमध्ये सेम होता. हीट देऊन इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम, आणि हीट न देता सुद्धा इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम आहेत. पण द इंटरमिजिएट स्टेट ऑफ ऑर द पाथ ड्युरिंग द चेंजेस ऑफ फर्स्ट
स्टेट इन द फर्स्ट अँड सेकंड केस आर डिफरंट. दोन केसमध्ये मात्र जे पाथ होते, ज्या इंटरमिजिएट केसेस होत्या त्या मात्र डिफरंट होत्या. ठीक आहे ना. बट द इनिशियल अँड फायनल स्टेट आर सेम. इनिशियल आणि फायनल स्टेट सेम होत्या. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम दोन्ही केसमध्ये सेम होते. पण एका केसमध्ये हीट देऊन ते घडवलं होतं, एका केसमध्ये हीट न देता घडवलं होतं. म्हणजे दोन्ही केसमध्ये पाथ वेगळे होते त्या दोन स्टेट मिळवण्याचे. ठीक आहे ना. एकामध्ये हीट दिलेली होती, एकामध्ये नव्हती दिलेली. फिगर ए अँड बी रिप्रेझेंट द टू डिफरंट वेज ऑफ टेकिंग अ सिस्टीम फ्रॉम द इनिशियल स्टेट. ठीक आहे, त्याचं काम नाही. दिस मीन्स वी हॅव टू डिफरंट पाथ कनेक्टिंग द सेम इनिशियल अँड फायनल स्टेट. म्हणजे ह्या इनिशियल आणि फायनल स्टेट कनेक्ट करण्याच्या आपल्याकडे दोन वेज आहे, दोन पाथ आहे, डिफरंट पाथ आहे. ठीक आहे ना. इन दिस केस इथे इन दिस केस केस ऑफ मेथड शोन इन द फिगर देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट आणि दुसऱ्या केसमध्ये देर इज एक्सचेंज ऑफ हीट आणि दुसऱ्या केसमध्ये देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. ठीक आहे ना. अँड सिस्टीम डू नॉट एनी वर्क बिकॉज ऑफ नो डिस्प्लेसमेंट. तिथे की दुसऱ्या सिस्टीममध्ये ना वर्क होते ना आपण हीट देते, पहिल्या केसमध्ये आपण हीट देते. सो व्हॉट वी कन्क्लूड द हीट ट्रान्सफर टू द सिस्टीम ऑल्सो डिपेंड्स ऑन पाथ. तुम्ही पाथ देसाल हीट देऊन वेगळा पाथ येईल, हीट न देता वेगळा पाथ येईल. मग वेगळ्या हीट देसाल तर वेगवेगळे पाथ पण येतील. ठीक आहे ना. सो असं आपण इथे एक्सप्लेन करतो की कशा पद्धतीने आपण हीट जी आपण सप्लाय करतो सिस्टीमला किंवा घेतो ती पाथवर डिपेंड आहे. सो दोन प्रश्न इथे आपले झाले की वर्क डन आणि हीट सप्लाईड हे दोन्हीही पाथवर डिपेंड आहेत. इज दॅट ओके? सो अशा पद्धतीनं हा टॉपिक इथे संपतो आहे. आपण हा पण टॉपिक इथे फास्टमध्ये कवर करून घेऊया. तो आहे क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ठीक आहे ना. थेरॉटिकल आहे, फक्त रीड करायचं आहे. ठीक आहे ना. As we have seen earlier, thermodynamic state can be described by pressure, volume, temperature. These are the state variable of the system. Of course, मला माहिती, तुम्हाला माहिती, PVT, M ह्या ज्या आहेत ह्या state variables आहेत. At present, we will restrict our description for the thermodynamic system only its pressure, volume and temperature. पण आता थर्मोडायनॅमिक्समध्ये थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपण फक्त प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर विचार करणार आहोत. मास कॉन्स्टंट घेणार आहोत. A process by which two or more of these variables can change is called as thermodynamic process. A process by which two or more of these variables, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल चेंज होतील त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक प्रोसेस और थर्मोडायनॅमिक स्टेट. सो ही आहे नंतर डेफिनेशन. तुम्ही आणखी ही पण डेफिनेशन त्याच्यामध्ये लिहू शकता. पण लक्षात घ्या की ही डेफिनेशन इज बेटर. ठीक आहे ना. ही डेफिनेशन चांगली आहे. ॲज वी हॅव डिस्कस अर्लियर देअर कॅन बी नंबर ऑफ डिफरंट वेज टू चेंज धीस पॅरामीटर. आहे ना. आपण पाहिलं की वेगळ्या पद्धतीनं आपण फायनल स्टेटवरून इनिशियल स्टेटवरून फायनल स्टेटवर जाऊ शकतो. दॅट इज देअर आर डिफरंट थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणून वेगवेगळ्या थर्मोडायनॅमिक प्रोसेस असायला पाहिजे. बट इन प्रॅक्टिस फॉर द सेक ऑफ मेजरमेंट म्हणजे आपण रिअलमध्ये प्रॅक्टिसमध्ये आपल्याला मोजता यायला पाहिजे म्हणून एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल इज हेल्ड कॉन्स्टंट. आपण कुठला तरी एक स्टेट व्हेरिएबल, आपण आता PVTचाच विचार करणार आहोत, तर PVT पैकी कुठला तरी एकाला कॉन्स्टंट ठेवूनच प्रोसेस करणार आहोत आणि अदर दोन व्हॅरीज करणार आहोत. दिस लीड अस द व्हेरी युजफुल वे ऑफ क्लासिफाईंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आणि याच्या बेसिसवर आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस एक्सप्लेन करणार आहोत. बघा इथे शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे की काय आहे आताचा टॉपिक. ठीक आहे ना. तर बघा आताचा टॉपिक असं सांगतो आहे की आपण जर का PVT यांना चेंज केलं तर त्या सिस्टीमला, त्या गोष्टीला आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणतो. आता ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस करत असताना आपल्याला कोणाला तरी एकाला कॉन्स्टंट ठेवायचं असतं आणि हे एकामेकांसोबत व्हॅरी करायचे असतात. असं काही नाही टेम्परेचर्स ठेवा. तुम्ही व्हॉल्यूमलाही कॉन्स्टंट ठेवू शकता, प्रेशरलाही कॉन्स्टंट ठेवू शकता आणि उरलेल्या दोन क्वांटिटीमध्ये तुम्ही व्हेरिएशन करू शकता. त्याला म्हणायचं असतं प्रोसेस, थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ओके. आता पुढे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. वी नो दॅट व्हेन टू ऑब्जेक्ट ॲट डिफरंट टेम्परेचर आर ब्रॉट इन थर्मल कॉन्टॅक्ट दे रीच थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे ना. जर का आपण दोन ऑब्जेक्ट्स त्यांचे वेगवेगळे टेम्परेचर आहे त्यांना कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर ते हीट एक्सचेंज करतात आणि ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये येतात. In this process, the object at higher temperature loses heat and object at lower temperature gains heat. Okay, sir, याला काही ट्रान्सलेट करायचं काम नाही. But we never observe that after some time the two objects are back to their initial temperature. बघा हे तर माहिती आहे आपल्याला की एक थंड आणि एक गरम वस्तू जर का तुम्ही शेजारी ठेवली तर गरम वस्तू आपली हीट थंड वस्तूला देते आणि थंड वस्तू गरम वस्तूकडून हीट घेते आणि हे तोपर्यंत चालूच असतं जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम येत नाही तोपर्यंत. ओके. आता the object that was previously not hot never becomes hot again. तो ऑब्जेक्ट जो आधी गरम होता तो थंड झाला असेल तो परत काही थंड होत नाही, तो परत काही गरम होत नाही.
ठीक आहे ना. आणि जो थंड होता तो गरम झाला, त्याचं टेम्परेचर वाढलं, इक्वल टेम्परेचर आलं, तर तो काही परत थंड होत नाही है ना. दॅट मीन्स टू ऑब्जेक्ट ॲट डिफरंट टेम्परेचर रिचिंग थर्मल इक्विलिब्रियम इज ॲन इरिव्हर्सिबल प्रोसेस. ही प्रोसेस इरिव्हर्सिबल आहे, ती परत वापस होत नाही. सच प्रोसेस डू नॉट रिस्टोअर इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. ठीक आहे ना. मग रिव्हर्सिबल प्रोसेस आपण इथे लक्षात घेतो की इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये परत ती स्टेट वापस येत नाही, ती प्रोसेस काय झाली, इरिव्हर्सिबल. जसं एखादा बलून असेल तो पूर्णपणे फुगला असेल किंवा टायर असेल, ठीक आहे ना, किंवा आपण हाताला हात घासणे, रबिंग ऑफ पाम असेल, बर्निंग ऑफ द कॅन्डल असेल, कॅन्डलचं पेटणं, आर सिमिलर एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे ना. सो हे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. एकदा बलून फुटला तर त्याच पद्धतीने त्याला आपण परत फुगवू शकत नाही. ठीक आहे ना. त्याच पद्धतीने बरं का, त्याच पाथ नाही. सम प्रोसेसेस सच ॲज मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर. आईस मेल्ट होऊ शकतो, त्याचं पाणी होईल, परत पाण्याचा बर्फ करता येऊ शकतो. फ्रीजिंग ऑफ वॉटर होऊ शकतं, बॉइलिंग ऑफ वॉटर, त्याची स्टीम होऊ शकते, आणि स्टीमचं कंडेन्सेशन म्हणजे परत वॉटर होऊ शकतं. ह्या कॅन बी रिव्हर्स, ह्या प्रोसेस रिव्हर्स आहेत. दॅट मीन्स द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम कॅन बी रिस्टोर. ठीक आहे ना. देअर आर सम फॅमिलियर थर्मोडायनामिक प्रोसेसेस दॅट आर रिव्हर्सिबल. सो काही प्रोसेस अशा आहे की ज्या स्टेट परत रिटर्न येतात आपल्या इनिशियल स्टेटवर, आणि काही प्रोसेस अशा आहे की ज्या इनिशियल स्टेटवर कधीच वापस येत नाही. सो ज्या इनिशियल स्टेटवर परत येतात त्या रिव्हर्सिबल प्रोसेस, आणि ज्या इनिशियल स्टेटवर परत वापस येत नाही त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. थर्मोडायनामिक्स प्रोसेस कॅन बी रिव्हर्सिबल ऑर कॅन नॉट बी रिव्हर्सिबल, म्हणजे इरिव्हर्सिबल होऊ शकतात आणि रिव्हर्सिबल होऊ शकतात. अर्लियर वी हॅव सीन दॅट द थर्मोडायनामिक प्रोसेस कॅन बी रिप्रेझेंट बाय पी व्ही डायग्राम. आपण पाहिलं पी व्ही डायग्राममध्ये आपल्याला ह्या प्रोसेस दाखवता येतात. रिव्हर्सिबल प्रोसेस इज चेंज दॅट कॅन बी रिट्रेस इन द रिव्हर्स अपोजिट डायरेक्शन. बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस एवरून बीवर गेली असेल तर परत बीवरून एवर जाऊ शकते रिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल प्रोसेस जाऊ शकत नाही. द पाथ ऑफ रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस इज सेम इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. हे लक्षात ठेवायचं इथे की रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जो पाथ असतो तो सुद्धा सेमच असतो. ठीक आहे ना. दिस इज द पाथ शोन रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस फॉलोड बाय द रिव्हर्सिबल कंप्रेशन. ठीक आहे. ओके. सच चेंजेस आर व्हेरी स्लो. देर इज नो लॉस ऑफ any energy in process and the system is back to its initial state and after it taken along the reverse path. Reversible processes are ideal processes. Reversible process exact कधीच होत नाहीत. ठीक आहे ना. रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस विल ऑलवेज एन्काउंटर सम लॉस. काही ना काही त्याच्यामधून लॉस होतच असतो. एक्झॅक्ट प्रोसेस कोणतीच रिव्हर्स होऊ शकत नाही. काही ना काही हिट लॉस होत असते ड्यू टू फ्रिक्शन ऑर डिसिपेटिव्ह प्रोसेस. सो ती एक आयडियल कंडिशनमध्येच रिव्हर्सिबल प्रोसेस होऊ शकते, अदरवाईज रिव्हर्सिबल प्रोसेस होऊ शकत नाही. ठीक आहे ना. पुढचा सेक्शन. अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज ए चेंज. इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन नॉट बी रिट्रेस. ती परत वापस येत नाही, रिव्हर्स होत नाही. द पाथ ऑफ अन इरिव्हर्सिबल प्रोसेस थर्मोडायनामिक प्रोसेस इज नॉट द सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. shows the path of irreversible thermodynamic process. There is permanent loss of energy from the system due to the friction and other dissipative forces in an irreversible process. The change of state of change depends on the path taken to the change the state during the irreversible process. काही विशेष नाही, तुम्ही वाचून घ्या. अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस शोज हिस्टेरिसिस. हिस्टेरिसिस काय असते हे आपण नंतर पाहणार आहोत. मोस्ट रिअल लाईफ थर्मोडायनामिक प्रोसेस ज्या आहेत त्या इरिव्हर्सिबल आहेत. ओके. So these are the case. Cause of irreversibility. का irreversibility होते? There are two main reasons of irreversibility of thermodynamic process. जास्तीत जास्त ज्या प्रोसेस आहेत त्या इरिव्हर्सिबल आहेत, त्याच्या मागचं कारण दोन आहेत. एक, many process such as free expansion or explosion chemical reaction takes the system to non-equilibrium state. ठीक आहे ना. एकदा का ते एक्सपान्शन वगैरे होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेट ह्या नॉन इक्विलिब्रियम असतात. मोस्ट प्रोसेस इन्व्हॉल्व फ्रिक्शन, विस्कॉसिटी ऑर सम अदर डिसिपेटिव्ह फोर्सेस. खूप साऱ्या प्रोसेसमध्ये विस्कस फोर्स असतो, फ्रिक्शन असतं आणि डिसिपेटिव्ह फोर्सेस असतात इन शॉर्ट. तर त्याच्यामुळे ते परत तेवढी एनर्जी परत रिटर्न करत नाही. फॉर एक्झाम्पल, अन ऑब्जेक्ट स्लायडिंग ऑन द सरफेस स्टॉप आफ्टर मुव्हिंग थ्रू सम डिस्टन्स ड्यू टू फ्रिक्शन्स अँड लॉस द मेकॅनिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट ऑन द सरफेस. सरफेसवर फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामध्ये ती काय करते, ती मेकॅनिकल एनर्जी त्या हीटच्या फॉर्ममध्ये त्या खालच्या सरफेसला मिळते. मग याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह फोर्स पण वेस्ट जातो. तुम्ही जर का उताराला आले असेल घासत परत तुम्ही घासत वर नेले तर एनर्जी रिटर्न नाही येत ती घासलेली, ती उलट आणखी घासत्यामध्ये ती एनर्जी वाया जाते, वेस्ट होते. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे या डिस्ट्रीब्युटिव्ह फोर्सेसमुळे आपल्याला नेहमी जी एनर्जी गमवली ती परत रिटर्न घेता येत नाही, म्हणजे प्रोसेस रिव्हर्स करता येत नाही.
ठीक आहे ना. द डिसिपेटिव्ह फोर्सेस आर ऑलवेज रिप्रेझेंट एव्हरीवेअर अँड कॅन बी मिनिमाइज ॲट द बेस्ट बट कॅन नॉट बी फुली लिमिटेड. तो डिसिपेटिव्ह फोर्स आपण कमी करू शकतो पण आपण त्याला पूर्णपणे लिमिट करू शकत नाही. ठीक आहे ना. ऑल स्पॉन्टेनियस नॅचरल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. ज्या स्पॉन्टेनियस घडणाऱ्या नॅचरल प्रोसेस आहेत त्या सगळ्या इरिव्हर्सिबल आहेत. फॉर एक्झाम्पल हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम द हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर ऑन इट्स ओन. ओके, we can say that an irreversible process give the preferred direction of thermodynamic process. An irreversible process can be said to be unidirectional. एकाच डायरेक्शनमध्ये घडते परत वापस ती येत नाही. ठीक आहे ना. सो अशा पद्धतीने आपण प्रोसेसेस पाहिल्या. थर्मोडायनामिक प्रोसेस कशाला म्हणायचं, कॉसेस्टिक प्रोसेस कशाला म्हणायचं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल. सो याच्यावर मी नोट्स नाही बनवत. तुम्ही त्याच्यामध्ये मेन पॉईंट्स तुम्हाला जे वाटले ते तुम्ही नोट करून ठेवायचे. ठीक आहे ना, बोर्डसाठी. आणि मला सांगायचं की नोट्स बनली. तर का ते नाही जमलं तर मग आपण नोट्स तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे. हे ॲझम्पशन्स तुम्ही रीड करून ठेवा. आता पुढे आयसोथर्मल प्रोसेसपासून मी तुम्हाला बोर्डवर शिकवेल. हे इम्पॉर्टंट आहेत या सगळ्या प्रोसेस. आयसोथर्मल, आयसोबेरिक, त्यानंतर आयसोकोरिक असेल. ठीक आहे ना. आयसोकोरिक नंतर ॲडॅबॅटिक. ॲडॅबॅटिक नंतर आणखी एक असते ती आहे सायकलिक. ठीक आहे ना, सायकलिक प्रोसेस. सो अशा 6 म्हणजे त्यातली एक झाली. आपल्याला 5 प्रोसेस शिकायचे. त्यानंतर परत एकदा फ्री एक्सपान्शनवर आपण येणार आहोत आणि मग शेवटचा सेक्शन असेल हीट इंजन. ओके. सो सर्वांनी मी जेवढं शिकवलं तेवढं बोर्डबुकमधून रीड करायचं आहे. ठीक आहे ना. अजून थोडी काही करायची नाही न्यूमेरिकल सोडवायला. एका सेक्शनवरचे न्यूमेरिकल्स कसे असतात, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ते मी सांगितले. पुढचे प्रोसिजरवरचे ज्या प्रोसेस आहे थर्मोडायनामिक प्रोसेस याच्यावर पण बरेचसे न्यूमेरिकल्स आहेत. सो कीप काम आणि थोडासा अभ्यास करत राहा. ठीक आहे ना. जर का तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल, तुमचे क्लासेस वगैरे नाही आहे, तर तुम्ही रिव्हिजन करून ठेवा सर्व टॉपिकची. ठीक आहे ना. सर्व टॉपिक्सला एररलेसमधून सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा DCमधून सोडवण्याचा प्रयत्न करा. कुठलेही तुमच्याकडे जे बुक असेल त्याच्यामधून सोडवण्याचा प्रयत्न करा. NCERT वाचा आणि रिव्हिजन्सला काही चान्स मिळणार नाही असं लक्षात ठेवा आणि रिव्हिजन्स करत राहा. ठीक आहे. ओके. सो टिल देन, गुड नाईट.